तर नागपुरातील रामनगर परिसरातील राम मंदिरापासून सुरू झालेल्या शोभायात्रेनं पश्चिम नागपुरात देखील उत्साहाचं वातावरण होतं। जागोजागी नागरिकांनी या शोभायात्रेचं स्वागत केलं। पश्चिम नागपूर नागरिक मंडळाच्या वतीनं रामनगर राम मंदिरापासून काढण्यात येणारी ही शोभायात्रा पश्चिम नागपुरातील मुख्य मार्गांवरून मार्गक्रमण करते। यंदाही भव्य स्वरूपात या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। नियोजित वेळेनुसार या शोभायात्रेला सुरुवात करण्यात आली। त्यापूर्वी मान्यवरांनी रामाची विधिवत पूजा केली। यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। जय जय राम आरती ओवाळू पाळू सुंदर मेघश्याम। समाजातला जो शेवटचा घटक आहे त्याच्यामध्ये विजिगीषू वृत्ती तयार करून आपल्याला सत्याचा विजय मिळवता येतो हे आपल्याला शिकवणारे प्रभू श्रीराम आहेत। आणि समाजामध्ये समता असली पाहिजे हे सांगणारे देखील प्रभू श्रीराम आहेत। आणि म्हणून शतकानुशतक श्री रामनवमी आपण साजरी करतो। आणि मला अतिशय आनंद आहे की नागपूरमध्ये 2 शोभायात्रा, एक पोद्दारेश्वर राम मंदिराची आणि दुसरी आपली पश्चिम नागपूर नागरिक संघाची वर्षानुवर्ष या ठिकाणी या शोभायात्रा निघतात। समाजातले सगळ्या स्तरातले जातीपंथाचे धर्माचे लोक या शोभायात्रेचं स्वागत करतात। संपूर्ण नागपूर राममय असतं आणि खऱ्या अर्थानं प्रभू श्रीरामांचं या ठिकाणी जय जयकार करण्याची आपल्या सर्वांना संधी मिळते। तर शोभायात्रेनिमित्त पश्चिम नागपुरात मोठ्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। जागोजागी भगवे ध्वज तसंच स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या। नागरिकांसाठी विविध थंड पेयांचं आणि प्रसादाचं वाटप करण्यात येत होतं। तर पुराणातील विविध कथांवर आधारित चित्ररथ नागरिकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरले। येणाऱ्या काळामध्ये प्रभू रामचंद्राच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांचं जीवन सुखमय हो, मंगलमय हो अशी मी प्रभू रामचरणी प्रार्थना करतो। आणि पुन्हा एकदा आपल्या शोभायात्रेत भाग घेणाऱ्या सर्व रामभक्त बंधूंना आणि भगिनींना मनापासून धन्यवाद देतो।